भाजपकडून योगेश कदमांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातो आहे, अशी टीका माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम यांनी केली आहे। दापोलीमधील भाजपची मंडळी 2019 मध्ये युती असतानाही योगेश कदम यांना त्यांनी मतदान केले नाही। प्रत्येक वेळी योगेश कदम यांना बदनाम करून अडचणीत आणण्याचे काम त्यांच्याकडून सुरू आहे, असा दावा शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केला आहे। शिंदे गटाच्या ठाण्यात खेड दापोली मंडणगड येथील पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता। त्यावेळी कदम यांनी भाजपवर आरोप केले। कोकणामध्ये युतीमध्ये कुठेही अडचण नाही, परंतु दापोलीमधील भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते 2019 पासूनच योगेश कदम यांना संपवण्याचा प्रयत्न करत आहेत। प्रत्येक वेळी योगेश कदम यांना बदनाम करण्याचे काम त्यांच्याकडून सुरू आहे। हे सर्व प्रकार थांबवण्यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार केली आहे। कारण आम्ही विश्वास ठेवत भाजपसोबत आलो आहोत, परंतु आमचा विश्वासघात होत आहे, अशी टीका रामदास कदम यांनी केली। दापोलीत आमचा आमदार असतानाही भाजप या मतदारसंघावर दावा करत आहे, हे न पटण्यासारखं आहे। देवेंद्र फडणवीस यामधून निश्चित मार्ग काढतील, असे कदम म्हणाले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही भाजपसोबत आलो, त्यामुळे आमच्यावर अन्याय होणार नाही याची जबाबदारी घेण्याचे काम देखील भाजपच्या मंडळीचे आहे। परंतु दापोलीमधील भाजपची मंडळी त्या मताची नाही, असंही रामदास कदम म्हणाले। मुजम्मिल जैतापकर, MJ न्यूज, रत्नागिरी।